शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना होणार सरसकट मदत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा। राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग बंद, 25 लाख शेतकऱ्यांवरती 35,000 कोटींची थकबाकी। बँकर्स समितीचा अहवाल, शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज, कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 52 पैकी 52 महसूल मंडळांना मिळणार नुकसान भरपाई, मंत्री मकरंद पाटील यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन। अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी आता समोर आली असून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 182 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता परभणी जिल्ह्यातील 52 पैकी 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती, त्यानुसार सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू, मोदी यांचे देवेंद्र फडणवीस यांना आश्वासन पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सावधान महाराष्ट्र, पुढील 6 दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा। मध्य आणि वायव्य बंगाल उपसागरादरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा, पुढील 6 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। निफाड बाजार समितीमध्ये शिवसेनेतर्फे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन, कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये होत आहे वाढ। शेतकऱ्यांचे तात्काळ कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी संघर्ष समितीची मागणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षक आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा मदतीचा हात, 1 दिवसाच्या पगारीची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची घोषणा। सरकारी तसेच निवृत्त महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, 8,000पेक्षा अधिक महिलांकडून 15 कोटी रुपयांची वसुली होणार। शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करू नका, सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना मदत करू, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण। शेतकऱ्यांना महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते, संजय राऊत यांच्या टीकेवरती हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर। चाळीतच सडला कांदा, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, शासनाच्या धोरणाविरोधामध्ये शेतकऱ्यांचा संताप। समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सरकारच्या धोरणांवरती शेतकऱ्यांचा तीव्र संताप। अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यानुसार शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती। नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 189 कोटी रुपयांचा निधी आता वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। हीच खरी वेळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त, सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने भरीव मदत करावी, आमदार संजय पाटील यांची मागणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना प्रति एकरी 50,000 रुपयांची भरपाई देण्यामध्ये यावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे। शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील अत्यंत आवश्यकता आहे।
5,000 रुपये रोख, 10 किलो धान्य पुरेसे नाही, केंद्राकडे मदत मागितली. अजित पवार यांनी व्यक्त केला मदतीचा विश्वास, लोकांना दिलासा आणि सरकारचा पाठिंबा. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह या ठिकाणी नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून आता नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला, बळीराजा हतबल. शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे. दसऱ्यानंतर देखील पावसाचे सीमोल्लंघन नाही, मान्सून परतीचा प्रवास लांबला, शेतकऱ्यांना चिंता. दौरे नको, मदत करा, शरद पवारांचा मंत्र्यांना सल्ला पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून मंत्री आता या ठिकाणी नुकसानीची पाहणी करत आहेत. मात्र आता दौरा नको, मदत करा असा सल्ला देण्यामध्ये आलेला आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रब्बी हंगाम 2023चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा 2023चा पीक विमा हा मंजूर होता पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता, म्हणजेच की थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. जे शेतकरी 2023च्या पीक विम्यापासून वंचित होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. तुमच्या या ठिकाणी पीक विम्याचे स्टेटस चेक केल्यानंतर तुमचा जर 2023चा पीक विमा मंजूर दाखवत असेल तर आता 100% तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता थकीत असलेला पीक विमा हा जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती. पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता 2023चा थकीत असलेला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना जगवण्यासाठी शासनाची मदत देखील हवी. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील अत्यंत गरज. उद्धव ठाकरे यांची सध्या मागणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली असले तरी कर्जमाफीचं काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात असून कर्जमाफी करण्याची देखील मागणी आहे. महाराष्ट्रावर पावसाचं मोठं संकट सध्या जर पाहायला गेलं तर आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परतीचा प्रवास हा लांबला असून आता महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सतर्कतेचा इशारा. नांदेडला रेड अलर्ट, महापुराचा वेढा कायम. पाईपलाईन गेली वाहून, 500 लोकांचे स्थलांतर. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी आहे. सतर्कतेचा देखील इशारा. 7.25 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त. अतिवृष्टीने जिल्ह्यातील 8,77,281 शेतकऱ्यांच्या तोंडातला घास काढला. बीड जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 57 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून आता दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी आता दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता राज्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानुसार आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची या ठिकाणी आता शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. अखेरकार शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी समोर आली असून आता सरकारच्या माध्यमातून सर्व निकष शिथिल करण्यामध्ये आले आहेत. सरसकट आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अमरावती देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. पावसामुळे राज्यातील 22 लाख हेक्टरहून अधिक पिके पाण्याखाली. शेतकरी झाले हवालदिल. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आलेले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील 22 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे आता पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे या ठिकाणी नुकसान झाले आहे.
विभागीय कृषी सहसंचालक थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अधिकारी झाले निरुत्तर. वर्धा जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता वर्धा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. मोठी बातमी. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 145 कोटी रुपयांचा निधी जाहीर. अखेर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. हेक्टरीप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई पोटी 145 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता हा 145 कोटी रुपयांचा निधी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. दादाजी भोसे. हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसानीची केली पाहणी. सध्या जर पाहायला गेलं तर आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असून आता लवकरच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. सोयाबीन दरासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. बाजार समिती जळगाव या ठिकाणी सोयाबीनची 261 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 3,200 रुपये, जास्तीत जास्त दर 4,259 रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी 3,700 रुपयांचा मिळाला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. उदय सामंत यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. पीक नुकसानीची केली पाहणी. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद. शेतकऱ्यांना आता लवकरच सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार. उदय सामंत यांचे आश्वासन. जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता पिकांचे पंचनामे देखील करण्यामध्ये येत आहेत. ज्या भागाचे पंचनामे झाले असतील अशा भागातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई वाटप करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांसाठी दिल्लीमधून भरीव पॅकेज घेऊनच या, अन्यथा तेथेच थांबा. हर्षवर्धन सपकाळ. 3 ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन. काँग्रेसचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने आता नुकसानीची रक्कम या ठिकाणी जमा करावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे. अन्यथा 3 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा. सरसकट पंचनामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी. खरी बाधित शेतकरी वंचित राहण्याची भीती. पंढरपूर तालुका. ठराविक शेतकऱ्यांची तोंडे बघून पंचनामे होत असल्याचा या ठिकाणी आता ठबक पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता पंचनामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. शेतीच्या बांधावरती जाऊन पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता मदतीची अत्यंत गरज आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा असे आदेश आता कृषी मंत्र्यांनी दिले. तर शेतकरी मित्रांनो, सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता ज्या भागातील शेती पिकांचे पंचनामे झाले होते तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे. आणि ज्या भागातील पंचनामे अद्याप देखील पूर्ण झाले नसतील तर अशा भागातील पंचनामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यामध्ये आले असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. तर बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.